वेलकम बॅक टू माय चॅनल सात्विक कट्टा। आज आहे 4 ऑक्टोबर, सॅटर्डे आहे। अन्वेषा स्कूलला गेली आहे कारण मध्ये पावसामुळे स्कूल 2 दिवस बंद होतं, तर ते ॲडजस्ट म्हणून त्यांनी सॅटर्डेजना स्कूल ठेवलं आहे। आणि मजा म्हणजे उद्या अन्वेषाचा आहे बर्थडे, तर उद्या संडे आहे, त्यामुळे ती शाळेत फ्रेंडसोबत बर्थडे सेलिब्रेट करू शकत नाही, म्हणून ती आज स्कूलमध्ये बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी गेली आहे। आणि मेन म्हणजे तिच्यासाठी आज आपण एक सरप्राईज प्लॅन करायचं आहे, जे तिला अजिबात माहीत नाही आहे, तिला मी अजिबात कळूही दिलं नाही आहे। सो आज तिला आपण स्कूलमधनंच डायरेक्ट पिकअप करायचं आहे आणि तिला घेऊन जाणार आहोत आम्ही। सो तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा पुढे, की काय कशी मजा येणार आहे, तिच्यासाठी काय सरप्राईज ठेवलेलं आहे आणि पाहूया कसं होतं ते। आपण आता तिला शाळेतनं पिकअप करूया आणि डायरेक्टच घेऊन जाऊया। सो प्लीज माझा व्हिडिओ पूर्ण पहा, खूप मजा येणार आहे। सो आपला प्रवास सुरू झालेला आहे। आपण विचारूया अन्वेषाला कसं वाटतं, पण तिला अजून सरप्राईज पूर्ण माहीत नाही आहे, बट तिची रिॲक्शन बघूया की कसं वाटतंय तिला। कसं वाटतंय स्कूलमधनं डायरेक्ट पिकअप केलं आहे तुला? स्कूलमध्ये पिकअप केलं आणि डायरेक्ट बट बर्थडे सरप्राईज आहे, अजून पुष्कळ काही बाकी आहे पुढे। सो एक्साइटमेंट आहे थोडी। सो बघूया पुढे काय काय होतं आहे। सो अन्वेषा, हाऊ इज सरप्राईज? व्हेरी गुड. आवडलं? तुझ्यासाठी ॲक्च्युअल सरप्राईज होतं ना, तुला काही सांगितलं नव्हतं। कसं वाटलं? मस्त. हॉटेलमध्ये एंटर केल्या गेल्या काय वाटलं? फर्स्ट ऑफ ऑल थोडेसे कन्फ्यूज झाले की इकडे कुठे आलो. तिला काहीच कल्पना दिली नव्हती, बट लाईक युअर सरप्राईज? ओके, आता आपण बर्थडे छान सेलिब्रेट करायचा आहे। ओके, आणि अन्वेषाचा डॅडू मस्त फैलला आहे। आराम. लेकीचा बर्थडे सेलिब्रेट करायला आलो आहे, तुला आराम देण्यासाठी नाही। बर्थडे लेकीचा लेक सेलिब्रेट करे. मी तिला इथपर्यंत घेऊन आलो आहे, माझं काम झालंय। सो आपण थोड्या वेळाने रूमचा टूर पण घेऊया। खूप छान आहे हे रूम, आणि ॲज वेल हॉटेलही छान आहे। इनफॅक्ट अन्वेषा पण हॉटेलमध्ये एंटर केल्यावर शी वॉज लाईक वाव मम्मा। कसं वाटलं हॉटेल? मस्त. छान? एक्सपेक्ट केलं होतंस की मम्मा असं काही सरप्राईज देईल? ऑर एल्स व्हॉट तुझ्या माइंडमध्ये काय होतं की आपण कुठेतरी डिनरला जाणार आहोत, राईट? आता थोडक्यात तुम्हाला आमचा होम टूर देते। तुम्ही पाहू शकता कॉरिडॉर। इथे आहे आपलं लगेज टेबल, तसंच लेफ्ट हँड साईडला लगेचच वॉशरूम आहे, शावर रूम। इथे आहे वॉश बेसिन, इथे आहे मी। दिस इज आवर WC. इथे वॉर्डरोब दिलेला आहे आपल्याला। इथे एक छोटंसं आपलं टी काउंटर आहे। इट्स अ लाईक स्मॉल पॅन्ट्री, जिथे टी, कॉफी, पाणी सगळं प्रोव्हाइड केलेलं। आणि इथे आहे छोटासा फ्रीज, बघू शकता। इथे आहे ग्लास, इथे आपला ड्रेसिंग टेबल आहे, आणि ही आहे मी, आणि हा आहे अभय जो मध्ये मध्ये येतोय। इथे आहे बेड, सो आम्ही एक्स्ट्रा बेड सांगितला होता।
साईड टेबल. इथे आहेत चेअर्स जस्ट. इथे आहे स्मॉल टेबल जिथे व्हिडिओ एडिट करू शकतो बसून. इथे आहे टीव्ही. ॲज युजल अभय परत मध्ये आलाय. अँड येस, दिस इज वन नाईट स्टेसाठी आमचं रूम. अभय आणि अन्वेषा कॉम्पिटिशन करणार आहेत. ब्रीथ होल्ड करून किती वेळ राहू शकतात. ओके, 1 2 3 स्टार्ट. आणि अभयकडनं होप्स सुटलेले आहेत. अन्वेषा बाहेर ये. कसं वाटलं? बट ऑबियस अन्वेषा फर्स्ट विनर झालीस तू. अन्वेषा विनर आहे. अन्वेषा इज अ विनर. अभय. अन्वेषा पुरे स्विमिंग मला घेऊन आलोय तर तिच्यासाठी सरप्राईज आहे. सो आय वॉन्ट टू कॅप्चर हर मोमेंट. दिस अ सरप्राईज. सर्व डेकोरेशनचा पार्ट वगैरे पाहिल्यानंतर अन्वेषा खूपच खुश होती. नंतर मग आम्ही लगेचच गेलो डिनरला, कारण स्विमिंग केल्यामुळे तिला पुष्कळ भूक लागली होती आणि सर्व तिच्या आवडीचेच पदार्थ ऑर्डर केले होते. तिला चायनीज खायचं होतं म्हणून व्हेज मंचाव सूप, तसंच व्हेज सेजवान राईस आणि अन्वेषाचं आवडतं व्हेज हक्का नूडल्स. खूप छान होती टेस्ट आणि अन्वेषानेही एन्जॉय केलं, कारण ती सिलेक्टिव्ह आयटमच बाहेरचे खाते काही पदार्थ, म्हणून मुद्दामून तिच्या आवडीचे सर्व पदार्थ ऑर्डर केले होते की जेणेकरून ती आवडीने खाईल. आणि छान डिनर झालं. त्यानंतर रात्री 12 वाजता केक आणला आणि बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात झाली. अन्वेषा एकदम खुश होती की तिच्यासाठी हा सगळा सेलिब्रेशनचा प्रकार नवीनच होता, त्यामुळे ती सुपर हॅपी होती आणि तिचा हॅपीनेस बघून आम्हालाही खूप बरं वाटत होतं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy
Happy birthday, dear Anusha. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday, Anusha. अन्वेषा तुला ऐकायला येतंय? हो. माऊला पण बरं केक. ते माऊला दे. अशा प्रकारे आजचं बड्डे सेलिब्रेशन तर झालं, पण त्याच्या पुढेही अजून सेलिब्रेशनचा भाग येणार आहे. तो पाहायला अजिबात विसरू नका. आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या भागात भेटूया.